चहा आणि बिस्किट आणले, तर पार्लेजी किंवा गुड्डे घेतो, तर 4-5 बिस्किट खातो आणि चला. नको बाजू नको, थांब थांब, आयलो आयलो. काय आहे? कुप्प आहे. कुप्प काय? कुप्पच खाव काय? कालव कशी दिली? कोणाला? तू पाकट सांगते ना, आणत तू कधी? मंगळवार घेऊ मंगळवारी नाही, आता साहेब लोक यायची तयारी झालेली आहे. नाही, 2च दे मला, 2 काढ. 4 दिलं. अरे 4 नको, ते नको कापू, बारकं नको, तो काप, तो काप. अरे हे काय नसतं. अरे किती पैसे तरी बोल तर. हे बा असे करते, काय बोलणार हिला आता? किती? 100 रुपये. त्याचे 1 रुपये एक नाही देणार वर. कसे कापून बघ कशी दिलेत बघ जरा. हवा मारून घ्यायचे. कोणाला काय गाडी घेत चालवतो फक्त, पण हवा काय मारत नाही. हा, कधी हवा मारत नाही, तर मला हवा मारायला लागते. तू माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहेस का? मग आता व्हिडिओ घेतलाय मी तुझा. नमस्कार मंडळी, कोकणी आणि त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय मी. तर आज आहे रविवार आणि मला जायचं आता मार्केटमध्ये काहीतरी बनवूया, मच्छी वगैरे. इथं असा विषय आहे की 31च्या अगोदर माझा जॉब असा आहे की 31च्या अगोदर आमच्याकडे सर्व बॉस वगैरे येतात आणि त्यांचा फार्म हाऊस आहे, तर सर्व पार्टी वगैरे जबरदस्त असते. त्यामुळे आमची 31 म्हणजे कामातच जाते. काही म्हणजे 2 ते 3 तारीखपर्यंत आम्हाला वेळ नसतो अजिबात. घरी काय खायला किंवा नॉनव्हेज बनवूया किंवा काय करूया काही नसतं, नुसतं कामाने काम असतं. ते एक आपला कामाचा भाग आहे, तो वेगळा. तर आज म्हटलं सकाळी रविवारी काहीतरी बनवायचं आहे नॉनव्हेज. त्याच्यासाठी बघू, चिकन, मच्छी, काहीतरी कोळंबी वगैरे काय भेटेल ते आणून ते आपल्याला बनवायचं आहे. आणि चला पहिल्यांदा चहा वगैरे पिऊया आणि नंतर जाऊया मार्केटमध्ये. चहा आणि बिस्किट आणले, तर पार्लेजी किंवा गुड्डे घेतो, तर 4-5 बिस्किट खातो आणि चला. हे रोजचंच आहे माझं चहा बिस्किटचं. तर चहा पिऊन घेऊया आणि जाऊया मार्केटला. चहा मला कोरी पण चालते आणि दुधातली पण. या चहा प्यायला. कुणाल उठला आहे आणि त्याला जायचं आहे फिरायला, पण त्याला मी नेतो आहे मार्केटमध्ये. कुणाल मार्केटमध्ये येणार ना? कुणाल मार्केटमध्ये आत्ता? काय काय काय? तुला सोडून ये ना, तर तुला गाडी नाही भेटणार आहे. मला मार्केटमध्ये माझ्यावरून आला खायला पाहिजे फक्त तुला. हा, कोणाबरोबर? किती वाजता? मी बाईक नाही ना, स्कूटर नाही पाहिजे. तर कोणाला नाही म्हणतोय, त्याच्या मित्रांबरोबर त्याला जायचं आहे. बघ इकडे, दरवाजा उघडून बघितला, व्हिडिओ चालू म्हटलं तर परत गुललेला आतमध्ये. चला, कुणाला घेतलं, कुणाल आणि तयार झालं यायला आहे. तर त्याला एका ठिकाणी सोडायचं आहे मित्रांबरोबर. नंतर मी परत गाडी घेऊन पेट्रोल भरून परत येणार आहे. तर बघू रस्त्यामध्ये काय मच्छीवाले भेटत आहे की. तर मच्छी तर आपली घेऊन झालेली आहे, बरीच मच्छी दिली तिथे मला जबरदस्ती. जबरदस्ती मच्छी टाकली सर्व, कारण ओळखीची आहे आणि त्याच्यामुळे ती काय करते, घेते मला. कारण माझा हिसाब रोकडा असतो द्यायला, पैसे वगैरे. चांगले मच्छीवाली म्हणून मी जास्त करून मार्केटला न घेता तिच्याकडेच मच्छी घेतो. जवळजवळ 400 ते 500 रुपयाची तिने मला मच्छी दिलेली आहे. 3 कुप्पे दिले तिने कापून. 3 कुप्प्याची मच्छी आहे. परत त्याचे बांगडे पण टाकले आहेत. एक टोल पण आहे आणि ढोंबी पण आहेत त्याच्यामध्ये. तर आज जोरात बेत होणार आहे. म्हणजे आज आहे रविवार. तर पुन्हा बहुतेक कुप्पा खाईल, तर त्याचं चिकन आणि कोळंबी असते. तर कोळंबी घेतली असती मी 100 रुपयाची, पण मला एवढी जास्त मोठी वाटली नव्हती. पेट्रोल भरले, आता आलो हवा मारायला. हवा मारून घ्यायचे. कोणाला काय गाडी घेत चालवतो फक्त, पण हवा काय मारत नाही. हा, कधी हवा मारत नाही, तर मला हवा मारायला लागते. तू माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहेस का? मग आता व्हिडिओ घेतलाय मी तुझा. ठीक आहे, मित्र आहे. हवा भरूया आणि ATM मध्ये जाऊया.
कारण नंतर मला जायला मिळणार नाही, कारण उगाच ATMसाठी पण एक राऊंड मारायला लागतो. तर चला खवा बिर्याणी जाऊया. तर चाललो आहे ATMमध्ये. तर आलो आहे आपण आता ATMमध्ये आणि काढूया पैसे, बघूया कोण आहे का आतमध्ये. कोण नाही. पैसे आलेले आहेत आपले. चला पैसे घेतले, कार्ड घेतलं. चला पोचलो आहे घरी. मच्छी पण आणले, त्याला दाखवतो मला ते किती दिले त्याने मच्छी ते. आणि काळो काय लाईट बंद आहे. इथेच होतेच काय बघू. मच्छी ओतून घेतो आणि तुम्हाला दाखवतो काय काय आणलं. कुणासाठी चिकन आणलं, हे अर्धा किलो कुणासाठी चिकन. आणि हे बघा तिने कुप्पा तोडल्या फुल, जवळजवळ 1.5 किलोची वरती आहे. आणि हे बांगडे दिलेत बघा तिने, 3 बांगडे आहेत, हा टोल आहे आणि 4 ढोमे आहेत. तर जवळजवळ हे 300-400 रुपयाची मच्छी आहे, जास्तच आहे. तर त्याला मी 170 रुपये दिले. आणि हे चिकन आहे. तर आता कसं काय बनवायचं आहे ते बघूया. कुप्याचं डोकं आहे, याचा मी बनवलेला रस्सा. आणि हे सुकीचं, आणि हे आहे कुप्याची मच्छी आहे. तर ही आम्ही करणार आहेत फ्राय. आणि याच्यामध्ये हे बांगडे आहेत, तर ढोमा आहे. आणि आपण ढोमा आहे थोडी टोळची मच्छी आहे, पण ही पण आम्ही करणार आहेत फ्राय. म्हणजे कसं आज जेवढं जमेल तेवढं खायचं, बाकीचं उरेल ते बुधवारी खायचं आहे. चला आता याला आपण मॅरिनेट करून घेऊया. कुप्याची मच्छीचा रस्सा बनवून झाला की नंतर तिकडे मॅरिनेट करणार आहे बांगडे वगैरे. आणि ती दुसरी कुप्याची मच्छीची. आता काही हळद मिरची वगैरे पावडर काय टाकते, गरम मसाला वगैरे टाकला की नाही. आणि हा स्पेशल मालवणी मसाला फिश ना मच्छीचा, खास तुम्ही इथून बनवून घेतला होता लालबागवरून. आपला घरचा मसाला कुठला, कांदा खोबऱ्याचा मसाला ना. कांदा खोबऱ्याचा मसाला पाहिजे, खोबऱ्याशिवाय कोकणी माणसाला जमत नाही. खोबरं हे पाहिजेच जेवणामध्ये. मस्त. आता बघा काश्मीरी मिरची पावडर टाकली ना का मस्त तरी येते त्याला. टाकली मच्छी ना. आता तिला विचारायचं नाही काय करते, आपण फक्त ते काय करते ते बघायचं. कोकम टाकते ते तर आपल्या पद्धतीने फटाफट ते बनवते. कारण अजून 2 पदार्थ बनवायचे आहेत. 2 बांगडे फ्राय करायचे आहेत, त्यांना मॅरिनेट करायचं अगोदर, फ्राय करायचे आहेत. परत कुप्पा फ्राय करायचा आहे, त्यांना मॅरिनेट करायचं आहे. असं आहे. आणि बाकीचे जेवण पण बाकी आहे. कुप्याचा डोका वगैरे असतो ना, कुप्याचा डोका ते खायला जाम भारी वाटते. म्हणून तो अक्काच ठेवला मी. त्याला फोडला नाही मध्ये, फोडून पण चालतो, पण एवढा पण मोठा नव्हतं की त्याला फोडू शकतो असं. पण अक्का खायला जाम मजा येते. जर कोणाला असं काय आवडत असेल डोका वगैरे खायला, त्याने कमेंट करून नक्की सांगा मला कुप्याची मच्छीविषयी. आता काय करणार, झाकण ठेवणार की असंच ठेवा, काय करणार आहेस? असंच शिजवणार आहेस ना. ठीक आहे. जास्त रस नाही बनवायचा, कारण आम्ही जास्त दोघंच आहेत ना, कोणाला चिकन खाणार आहे. त्याच्यामुळं थोडासा रस्सा, थोडासा आता दुपारीला आणि संध्याकाळी बस. आणि आपली फ्राय केलेली मच्छी आहेच. कागळवर टाकतं ना, कागळ त्याच्यात टाकला का कागळ, दोन्ही टाकला. हा मालवणी मसाला ना आपला, मालवणी मच्छी मसाला, मालवणी मसाला ऑल इन वन आहे तो मस्त. नंतर हां घरचा तिखट मसाला असतो ना आपला साठवणीतला, तो टाकते.
त्याच्यामध्ये सगळे गरम मसाला वगैरे आणि सर्व आहे त्याच्यामध्ये. हळद नाही. तिकडे आवाज येतोय कारण आज एक व्हिडिओ मी पोपटीचा अपलोड केला आहे, तिकडे चालू आहे. मीठ वगैरे टाकते ना. मीठ आणि दुसरं काय तर गरम मसाला वगैरे टाकते. गरम मसाला टाकणे जरा मस्त, जरा चमचमीत होईल, जरा मस्त, जरा चटका बसला पाहिजे बस. मच्छीमध्ये काय टाकू ना आपण तेवढं कमीच असतं. तर त्या साईडला ती मॅरिनेट करते आणि तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आला आहे कड मच्छीला कुप्पेच्या रस्साला. आणि कुणाल गेलं आहे मित्रांकडे बाहेर. आज संडे आहे, दुपारी जेवायला आहे. दुपारी आम्ही दोघंच आहेत जेवायला. तर अंकिता बघा ही अशी मॅरिनेट चांगलं करून ठेवते, आगळ वगैरे लावून. कुप्प्याची झाली. आता हे बांगडे व्यवस्थित हे करायचे आहेत. आत्ता घेतले तिने बांगडे हे करायला, मॅरिनेट करायला घेतले. चांगले आतमध्ये पण टाकायचा जरा मसाला. तर आपण शुक्रवारी आणली होती मच्छी, नाही ना, कलेजी बेट आणला होता. शुक्रवारी आम्ही कलेजी बेट आणला होता, कालचा दिवसमध्ये गेला. तर आम्ही चिकन कमी खातो, कुणालाच जास्त चिकन खातो, कारण आम्ही मच्छी जास्त खातो. मच्छीमध्ये जरा मजा येते खायला. चिकनमध्ये केमिकल असतं, पण काय सगळीकडेच केमिकल म्हटल्यानंतर काय कुठे बघत राहणार, सर्व खायला लागतं मग. पण शक्यतो आम्ही कलेजी पेटा किंवा हे मच्छीच खातो, साधी कुठलीही असू दे आपल्याला चालते मच्छी, असंच काय नाही. तर आता हे मॅरिनेट करून झाले की नंतर ते फ्राय करणार आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. कितीने टाकला आहे पहिलाच बांगडा आहे. मस्त. दुसरा पण बांगडाच घेते. आज जबरदस्त बेत आहे नॉनव्हेजचा. माझ्या मेवणीची पोरगी आहे, लास्ट नंबर ना, ती जेव्हा रेसिपी बघते मच्छीच्या चिकनच्या, गावी असतात तर गावी लोक एवढं काय बघ करत नाहीत आणि त्यांच्याकडे तेवढा टाईमही नसतो. तर ती मेवणीला बोलते म्हणजे त्याच्या मम्मीला की मम्मी आते वगैरे मावशी वगैरे तिकडे एवढे सर्व करून खाते, तर मला पण खायचं आहे. तर मेवणीकडे सांगते बाई तू गावी येशील तर तिला काय ते करून घाल, अशी बोलते ना. हां अशी बोलते. तर बोललो तू गावी जाशील तेव्हा तिला बोलव जेवायला 1-2 दिवस किंवा 2-4 दिवस मेमध्ये. आम्ही महिनाभर असतो गावाला, तर तेव्हा तिला बोलव. छोटी मुलगी, तर सर्वांना ते आकर्षण असतं की व्हिडिओमध्ये दिसतं, व्हिडिओमध्ये बनवतात असं तसं, आम्हाला पण खायला पाहिजे. तर गावच्या ठिकाणी ते सर्व शक्य होत नाही, कामाची माणसं असतात. तर सगळीकडे तसं आहे, गावच्या ठिकाणी नाही बनवू शकत असं, आपण इथे बनवतो. काम सांभाळून आम्हाला भारी पडतं बनवायला. तर ते तर त्यांची शेतीमध्ये पण कामं करून सर्व करायला लागतं आणि मुलं शाळेत वगैरे असतात. तर आम्ही प्रयत्न करू. तिला पण सांगतो व्हिडिओमध्ये तू बघत असेल तर तुला मेमध्ये मावशी सर्व बनवून देणार आहे, म्हणजे जमेल तसं मच्छी चिकन वगैरे, बरोबर ना. हां मागे मी जत्रेला गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर जत्रेमध्ये जाताना हिने मच्छी आणली होती, ते वाकट्या ना, ओल्या वाकट्या मी आणल्या होत्या बनवून. तर ओल्या वाकट्या एक डबाभर फ्राय करून मी तिला दिली. म्हटलं हे खा आधी आणि नंतर जेव्हा आम्ही येऊ परत तेव्हा बनवून तुला देऊ. तर थोडंसं आकर्षण असतं मुलांना की तिकडे काय बनवतात काय नाही करतात कसं करतात. छोटी आहे ना, छोटी पण 10-12 वर्षाची असेल ना, 10-12 वर्षावरची असेल. तर ती व्हिडिओ बघत असेल, कारण ती पहिल्यांदा व्हिडिओ तीच बघते गावी. हां कडक झालं आहे बांगडा मस्तपैकी, परतलं मस्त. तर व्हिडिओ तिला नोटिफिकेशन गेलं की लगेच पहिल्यांदा ती बघते की मावशीने तिकडे काय बनवलं आहे आणि नंतर सुरुवात मला पाहिजे. तर तिला म्हणजे आम्ही बनवून देणार आहे. तर अजून आपल्याला अजून कुप्पा फ्राय करायचं आहे, म्हणजे आणखी त्याचा भरपूर टाईम जाणार आहे. बघा मंडळी इथे झालेले आहेत बांगडे फ्राय, ढोमा फ्राय सर्व झालेलं आहे आता. आणि आता काय कुप्प्याचे घेतले टाकायला कुप्पा, हे बाकी आहे अजून. हे टोल आणि ढोमा अजून हे बाकीच आहे, बाकी भरपूर आहे अजून. हे सर्व फ्राय झालं आहे. अजून हा एक ग्रुप झाला आहे, हा बांगडे आणि झाला आणि हा कुप्पा आहे आतमध्ये, म्हणून मी बाहेर होतो. आता हे कुप्पा झालं का संपलं, मग बाकी जेवण बनवेल.
मी बराच वेळ बाहेर जरा बघत होतो, तर येतो मी थोड्या वेळाने. आणि हे इथे कुप्याचा रस्सा झाला आहे मस्त एकदम चमचमीत, कोथिंबीर वगैरे टाकले, रेस्टॉरंट स्टाईल गावठी पद्धत वापरले. रेस्टॉरंट स्टाईल नाही बनवत, हे आपले कोकणी घरगुती पद्धतीचे कुप्याचा रस्सा आहे. चला बाहेर फिरून येऊ थोडंसं. कुप्याची मच्छी आमच्या त्याने सुरू केलं आहे इकडे खायला. आणि तिकडे बघू इथे अजून एवढे आहे, जवळजवळ एक 1.5 तास गेला काय, 1.5 तास गेला मच्छी फ्राय करायला. म्हणजे आता दुपारचा जेवायचा टाईम झालेला आहे आणि मी आत्ता जेवायला घेतले. आता तुम्हाला हा बांगडा घेतला एक मोठा, आणि टोलची मच्छी आहे ती घेतली. कुप्याची नाही घेतली मी, कुप्याची मी संध्याकाळी खाणार आहे. इथे कांदा लिंबू आहे आणि ही डोक्याचा रस्सा आहे कुप्याच्या, आणि नाचणीची भाकरी. असं आजचं रविवारचं परिपूर्ण जेवण आहे. तर या जेवायला जेवण कसं झालं बघूया. रस्सा घेऊया पहिल्यांदा. एकदम जबरदस्त झालं आहे. बांगडा खाऊन बघूया, शिजला चांगलं आहे. एक नंबर, या जेवायला. तर म्हणजे रात्रीचे वाजले 10, जेवण वगैरे सगळं झालं आहे. आणि व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.